कसं असतं माहिती आहे का, आपण कधी समजा एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी कुठंतरी निघलो आणि आपल्याला वाटामध्ये कोणीतरी हटकवलं किंवा विचारलं कुठं चाललात काय चाललात आणि आपल्याला ती गोष्ट कोणाला सांगायची नसते, तर आपण काय म्हणतो, उगाच हटकेलं बाबा यांनी, आता आपलं काम होणार नाही. आणि जर तसं कुठं जात असताना एखाद्या वेळेस मांजर आडवी गेली तरीसुद्धा लोक म्हणतात आता कामं होणार नाही. म्हणजे काही लोक श्रद्धा अंधश्रद्धा किंवा अशाप्रमाणे मानतात की कोणी काही आपला हटकलं, कोणी आडवं गेलं किंवा कोणाचं तोंड पाहिलं तर मात्र आपलं काम होत नाही. आणि अशा लोकाला पनौतीसुद्धा म्हणतात. आणि आता पनौती हा शब्द राज्यामध्ये आणि देशामध्ये मोठ्या प्रमाणात गाजत चालला आहे. कारण की राहुल गांधी यांनी कशा पद्धतीनं पंतप्रधान यांचा उल्लेख पनौती म्हणून केला हे देखील आपण पाहिलेलं आहे. पण पनौती कोणाला लागली, देशाला लागली का काँग्रेसला लागली हे त्यांनी स्पष्ट केलं नाही. त्यांनी फक्त सांगितलं की पंतप्रधान हे पनौती आहेत किंवा त्याला पनौती लागलेले आहेत. तर मग हे जे पनौती आहेत ते लागलेत नेमके कोणाला, देशाला लागलेत का काँग्रेसला लागलेत? कारण की 2014 पासून काँग्रेसचं अस्तित्व राज्यामध्ये देशामध्ये कशा पद्धतीनं काय राहिलं, काँग्रेसच्या किती जागा होत्या आणि किती जागा राहिल्यात, आज काँग्रेसची अवस्था काय झाली आहे. मग ही जी पनौती आहे ती देशाला लागली, लोकांना लागली का काँग्रेस पक्षाला लागली आहे हे सुद्धा आपल्याला पाहावं लागेल. आणि सध्या तरी काँग्रेसला जी पनौती लागल्याचं आपल्याला दिसतं. आता ठीक आहे, देश पातळीवरची घटना आहे, देश पातळीवरचं वक्तव्य आहे, पण त्याचे पडसाद आता राज्यामध्ये सुद्धा उमटू लागलेले आहेत. मग आता एखादी एवढी मोठी गोष्ट, एवढी मोठी घटना किंवा एवढा मोठा शब्द देशभर गाजतोय आणि त्याच्यावर आपल्या महाराष्ट्रातले जे उबाटा गटाचे खासदार आहेत, प्रवक्ते आहेत, विश्व प्रवक्ते आहेत, ते बोलणार नाहीत का? ते कसं काय बोलणार नाहीत? ते तर अजिबात थांबणार नाहीत, ह्या गोष्टीवर बोलणार म्हणजे बोलणार. आणि ते नेमकं काय म्हणालेत बघा हा व्हिडिओ. देखिए 2014 से इस देश को पनौती की पीड़ा शुरू हो गई है. ये किसी व्यक्ति के बारे में हम नहीं बोल रहे और भारतीय जनता पक्षाने ये दिल पर नहीं लेना चाहिए. बीजेपी ने पनौती शब्द पूरे विश्व में और देश में इस्तेमाल किया जाता है और खास करके जो अपने आप को हिंदुत्ववादी समझते हैं उनको तो पनौती शब्द का इतना नफरत नहीं होनी चाहिए. अपने हिंदुत्व के कोश में पनौती शब्दों को बहुत महत्व है, आपको मालूम नहीं? आप नेपाल में जाइए, आप बनारस में जाइए, आप समझ लीजिए पनौती का अर्थ क्या है और बाद में ये सब एफआईआर वगैरह लॉन्च करने का काम कर लीजिए. इस देश को 2014 से पनौती लगी है, वो 2024 में पनौती खत्म हो जाएगी. कभी 7.5 लगती है, उसके बाद पनौती लगती है, फिर छोटी पनौती लगती है. ये सब हिंदुत्व की संकल्पना है. ये महाराष्ट्र से बहुत पनौती बाहर जा रहे हैं आजकल. यहाँ से भी जाएंगे, वहाँ भी जाएंगे. बीजेपी पूरी डूब रही है. ऐकलं संजय राऊत यांनी पनौती या शब्दाचा कशा पद्धतीनं म्हणजे स्पष्टीकरण दिले, कोणत्या कोणत्या राज्यामध्ये पनौती या शब्दाला कसा कसा मान आहे, सन्मान आहे आणि 2014 पासून कशा पद्धतीनं पनौती लागली आहे, कोणाला लागली आहे, काय लागली आहे. आणि आपल्या राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे यांना सुद्धा संजय राऊत पनौती म्हणलेत. आणि हे आता इतर राज्यामध्ये निवडणुकांचा प्रचार करण्यासाठी गेलेत आणि तिथे सुद्धा भाजपचा पराभव होईल असं सुद्धा संजय राऊत यांनी सांगितलेलं आहे. मग जर आपण या गोष्टीचा विचार केला आणि ज्या पद्धतीनं संजय राऊत यांनी पनौती शब्दाचं स्पष्टीकरण दिलंय, मग त्याच पद्धतीनं जर आपण महाराष्ट्रातली पनौती कोण आहे आणि कोणाला लागली आहे किंवा कशा पद्धतीनं लागली आहे हे पाहिलं आणि या गोष्टीचा जर विचार केला तर मग आपल्या डोळ्यासमोर एक चित्र निर्माण होतं की 2014च्या निवडणुकामध्ये कशा पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये बहुमताचं सरकार आलं, युतीचं सरकार आलं. त्याच्यानंतर मात्र 2019ला युती तुटली, शिवसेना भाजपची, आणि मग राज्यामध्ये महाविकास आघाडी तयार झाली. आता महाविकास आघाडी तयार झाली आणि जे महाविकास आघाडीचे प्रवक्ते होते ते झाले संजय राऊत. कारण की महाविकास आघाडी तयार करण्यामध्ये वाटाघाटीमध्ये प्रत्यक्ष उद्धव ठाकरे हे प्रत्यक्ष मीटिंगला न जाता संजय राऊत यांना पाठवत गेले आणि जेव्हा महाविकास आघाडी
तयार होत गेली तेव्हापासून संजय राऊत यांच्या शब्दाला किंमत आली. म्हणजे मीडियाच्या दृष्टीने आता लोक त्याला किती गांभीर्यानं घेतात नाही घेत ते कमेंटमध्ये सांगा. पण महाविकास आघाडी ज्यावेळी तयार होत होती, तिन्ही पक्षांच्या बैठका होत होत्या, तेव्हा तिन्ही पक्षाकडून किंवा उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून संजय राऊत हेच पत्रकार परिषद घेऊन प्रत्येक स्टेटमेंट कुठपर्यंत आलंय, काय आलंय, कशी जमवाजमव होईल हेच बोलत होते. आणि राज्यामध्ये ती सगळ्यात महत्त्वाची बातमी होती, म्हणून त्यांची वाईट प्रतिक्रिया पत्रकारसुद्धा घेत होते. आणि तेव्हाच संजय राऊत यांची भूमिका महत्त्वाची ठरली होती. महाविकास आघाडी तयार झाली. महाविकास आघाडीनं 2.5 वर्ष कारभार केला आणि या 2.5 वर्षाच्या कारभारामध्ये 1.5 वर्ष तर राज्यामध्ये लॉकडाऊनच राहिला. त्या 1.5 वर्षात काही करता आलं नाही, फक्त घोटाळे मोठ्या प्रमाणात केले असा सुद्धा आरोप सत्ताधारी पक्षाकडून केला गेला. आणि त्यामध्ये स्वतः संजय राऊत हे खिचडी घोटाळ्यामध्ये अडकलेले आहेत. आणि त्या पेंडेकर मॅडम ह्या सुद्धा त्या कथित बॉडी बॅग घोटाळा प्रकरण आहे त्याच्यामध्ये सुद्धा किशोरी पेडणेकर ह्या अडकलेल्या आहेत. आणि तेव्हा उभाटा गटाचे मुख्यमंत्री हे उद्धव ठाकरे होते, हे वेगळं सांगायची गरज नाही. मग महाविकास आघाडीचं सरकार राज्यामध्ये तयार झालं, कोरोना आला, 2.5 वर्ष देश महाराष्ट्र बंद राहिला, कोणाला घराबाहेर निघायला आलं नाही, जे सण सूद आहे त्याच्यावर निर्बंध लावले, दुसऱ्या देशातून दुसऱ्या राज्यातून कोरोना निघून गेला, तरीसुद्धा राज्यामध्ये कोरोनाचं थैमान त्याच पद्धतीनं होणं, अनेक लोकांना संकटाचा सामना करावा लागला, कशा पद्धतीनं लोकांना कमतरता भासू लागली, कशा पद्धतीने भीती दाखवली गेली, हे सगळं चित्र आपण पाहिलं. पण तेव्हा कोणी कोणाला पनवती म्हणलं का? नाही. मग फक्त 2.5 वर्ष सत्ता उपभोगली, शिवसेनेमध्ये मोठी फूट पडली, शिवसेना वेगळी झाली. आणि आज याच शिवसेनेची अवस्था काय आहे, म्हणजे उभाटा गटाची अवस्था काय आहे. जेव्हा जेव्हा संजय राऊत हे उद्धव ठाकरे यांच्याकडून बोलतात तेव्हा उद्धव ठाकरे यांचंच नुकसान होताना आपल्याला दिसतंय. आता ज्या काही ग्रामपंचायतच्या निवडणुका झाल्या, त्या ग्रामपंचायतच्या निवडणुकामध्ये खालून 1 नंबरला म्हणजे सगळ्यात कमी जागा ह्या उभाटा गटाला मिळाल्यात. हे सुद्धा आपण प्रत्यक्ष पाहिलेलं आहे. आणि हे संजय राऊत म्हणतात सिनेटच्या निवडणुका घ्या, या निवडणुका घ्या, त्या निवडणुका घ्या, मग आम्ही तुम्हाला दाखवून देऊ. आता ज्या निवडणुका झाल्या त्याच निवडणुकामध्ये उभाटा गटाची अवस्था काय झाली. आणि उद्धव हे जे संजय राऊत आहेत त्यांचं बोलणं काही कमी होत नाही, ते फक्त त्यांचीच वाह सांगतात, कशा पद्धतीने बोलतात, काय बोलतात. मग असं वाटू लागतं किंवा असे काही लोकसुद्धा सोशल मीडियावर म्हणू लागतात की खरी पनवती हे संजय राऊतच आहेत आणि ती उद्धव ठाकरे यांना लागलेत, म्हणून उद्धव ठाकरे यांची अवस्था अशा पद्धतीनं झालेली आहे. एकंदरीत खरंच संजय राऊत हे पनवते आहेत का आणि उद्धव ठाकरेंच्या पाठीमागं लागलेत का, या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.